न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। त्र्यंबकेश्वर येथील लाडूचा प्रसाद वाटप केंद्रामधील पुरातन विभागाच्या हस्तक्षेपाला भक्तांचा तीव्र निषेध केला जात असून धार्मिक भावना दुखवू नये विश्वस्त कैलास घुले यांनी दिला आहे। संपूर्ण भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंगपैकी मुख्य ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वर येथे विविध धार्मिक विधी केले जातात। त्यात प्रामुख्याने नारायण, नागबली, कालसर्पयोग, पिंडदान यामुळे 12ही महिने येथे भक्तांची वर्दळ असते। इथे फक्त भारतामधून नव्हे तर प्रदेशातून सुद्धा भाविक येत असतात, परंतु काही समाजकंटकांमुळे सदरचे देवस्थान नेहमी वादाच्या भोवऱ्यात असते व काही समाजकंटक धार्मिक वातावरण बिघडण्यासाठी कटकारस्थान करत असतात व देवाला वेठीस धरले जाते। हे प्रकार बंद केले पाहिजेत। या विश्वस्त मंडळ नाशिक जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश हे अध्यक्ष असतात, त्यांना संपूर्ण कायद्याचे ज्ञान असते। तसेच कैलास घुले यांसारखे ज्येष्ठ विश्वस्त आपल्या संपूर्ण धार्मिक विधीचे कट्टर अभ्यासक आहेत। प्रकार त्यांच्या हातून घडणार नाही। राहिला प्रश्न प्रसादाचा, शिर्डी, तिरुपती, बालाजी येथेही लाडूचा प्रसाद वाटप केला जातो, कारण भक्तांना, भाविकांना शेवटी इथून प्रसाद घेऊन जायचा असतो। त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यात रास्त अपेक्षा एवढीच आहे की भेसळ होणार नाही, चुकीच्या धार्मिक इथून कडून त्याचे वाटप होणार नाही, त्याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, याकडे विरोधकांनी लक्ष घालावे। विरोध म्हणून विरोध नोंदवून मी अशी रास्त अपेक्षा भाविकांकडून केली जात आहे। आता तरी पुरातन विभागाने जावई शोध मोहीम थांबवावी, मंदिराची कुठे छेडछाड होणार नाही, लोकांच्या धार्मिक भावनांना कुठेतरी ठेस पोहोचणार नाही, या गोष्टीची जोपासना करणे व जतन करणे हेच त्यांनी करावे असा गंभीर इशारा भाविकांकडून देण्यात आलाय। त्यामुळे येथे लाडूचा प्रसाद असो, रुद्राक्ष वाटप असो, असे धार्मिक उपक्रम नक्कीच केले गेले पाहिजेत, असे BBS संचालक भरत गोसावी यांनी एक हिंदू धर्माचे प्रचार प्रसारक म्हणून आपले विचार मांडले आहेत। व त्र्यंबकेश्वरच्या आजूबाजूमधील काही हॉटेल्स नाही घ्यायला घातला आहे। गॅस सिलेंडर सारखा सर्रास वापर केला जातो, देवस्थानाला धोका निर्माण होऊ शकतो, ते चारी बाजूचे कोट रिकामी करा व देवस्थानाला पूर्व वैभव प्राप्त करून द्या, अशी मागणीही काही ट्रस्टींची आहे। त्याकडे पुरातन विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी ललिता शिंदे यांनी केली। देवस्थानच्या चारी बाजूने हॉटेल व्यावसायिक व इतर व्यावसायिक कमी अतिक्रमण केले आहे व गॅस सिलेंडर सारखे स्फोटक पदार्थ तिथे सर्रास वापर केला जातो, त्यामुळे मंदिराला धोका पोहोचू शकतो, यावरती निर्बंध घाला, अशी माजी विश्वस्त ललिता शिंदे यांची मागणी आहे। नमस्कार, मी कैलास वसंतराव घुले, विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट। आता या विषयाच्या संदर्भात की त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये देवस्थानतर्फे लाडू वितरण आणि विक्री ही प्रसादाच्या स्वरूपात केली जाते आणि त्याच्या संदर्भात भारतीय पुरातत्व खात्याने यावर आक्षेप घेत एक पोलिसांकडे अर्ज केलेला आहे आणि त्या संदर्भात गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे। या संदर्भात मला आपल्या वृत्तपत्र वाहिनीने आणि दृकश्राव्य वाहिनीने काही माहिती मागवली होती। तर सर्वप्रथम म्हणजे हे सदरचे मंदिर हे मॉन्युमेंट ह्या डेफिनेशनमध्ये येतं काय, याच्यावर उहापोह होणं गरजेचं आहे। की मॉन्युमेंट म्हणजे स्मारक आणि हे मृत व्यक्तीचं किंवा एखादा ठेवा असतो राष्ट्रीय याचा संस्कृतीचा, यासाठी असतो, हे पूजास्थळी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या देवस्थानच्या मालकीच्या जागेमध्ये आणि भाविकांच्या अनेक वर्षांच्या मागणीनुसार आणि देवस्थानचा यापूर्वी बंद पडलेला उपक्रम चालू केलेला आहे।
2002 सालापासून तर 2009 सालापर्यंत या ठिकाणी लाडू प्रसाद विक्री प्रभू प्रसाद या नावाने केले जात होतं. त्याच्यानंतरच्या कालामध्ये 2009 ते 2013 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये देवस्थानची घटना फायनल होण्याच्या दृष्टीने इथे कोणत्या प्रकारचे लोकल सेक्टरची बॉडी अस्तित्वात नसल्यामुळे हा प्रसादाचा वितरणाचा जो आहे हा म्हणजे प्रकल्प बंद पडलेला होता. 2013 नंतर 2018च्या कालावधीत हा प्रकल्प चालू होता आणि त्यावेळेस प्रसादाच्या स्वरूपात शिरा, नंतर लाडू असतील, राजगिऱ्याचे लाडू असतील, ग्लुकोजच्या बिस्किटाचे पुडे असतील, तसं भाविकांच्या वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करून राबवले जात होते. दरम्यानच्या काळात करोनाच्या आपत्तीच्या कालावधीमध्ये हा उपक्रम बंद पडलेला होता आणि देशोविदेशातून भाविक या ठिकाणी येतात आणि ते या ठिकाणी प्रसादाची मागणी करतात. मध्यंतरी आम्ही खिचडीचा प्रसाद वितरण केला, परंतु खिचडी टिकत नाही, खराब होते, विषबाधा होऊ शकते. लोक भाविक श्रद्धेने ते बाहेरगावी घेऊन जातात आणि मग ते टिकण्याच्या दृष्टीने योग्य असा जो आहे तर सगळ्या ठिकाणी लाडूचाच प्रसाद दिला जातो. म्हणून आम्ही हा जुना बंद पडलेला उपक्रम नव्याने चालू केलेला आहे. हा काही नवीन उपक्रम नाहीये आणि भाविकांना त्याच्यातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. सुमारे 5,000 पेक्षा जास्त भाविक या उपक्रमाचा फायदा घेत आहेत आणि हा पूर्ण जो प्रसादाची जी योजना आहे ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालवली जाते. आणि मेन म्हणजे या उपक्रमामधून गावातील 25 महिलांना रोजगार मिळालेला आहे, स्थानिक तरुणांना रोजगार मिळालेला आहे. त्याच्यामुळे कोणाच्या पोटावर पाय आणून असा जो काही अपप्रचार केला जातो की हा उपक्रम बंद पडलेला आहे किंवा हा बंद पाडायचा आहे किंवा बंद केला जावा, अशा स्वरूपाचा रेटा निर्माण करणं ही एकदम चुकीची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, पुरातत्व खात्याने अशा प्रकारच्या कोणत्या नियमाच्या उपविधीमध्ये तरतूद आहे अशा संदर्भात, कारण की देवस्थान न्यासाचे जे अध्यक्ष आहेत हे जिल्हा न्यायाधीश आहेत, त्यांना मला असं वाटतं की कायद्याचं परिपूर्ण ज्ञान असल्यामुळेच त्यांना या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर त्याच्याबद्दल बरोबर त्याच्यासाठी आमच्या चेअरमन साहेबांबरोबर बसून पुरातत्व खात्यात हे या गोष्टीचं समाधान शोधू शकले असते. परंतु नेहमीच्या याच्याप्रमाणे देवस्थानने कोणताही भाविकांसाठी एखादा उपक्रम केला तर ते त्याचा विरोध करतात आणि ही गोष्ट वारंवार घडत आहे. याच्यामध्ये काही गोष्टी मला स्पष्टपणे अशा सांगाव्या लागतात की हे देवस्थान जे आहे किंवा देवस्थानची ही मिळकत आहे ही काही पुरातत्व खात्याच्या मालकीची नाही. पुरातत्व खात्याचं जे गठन आहे हे प्राचीन वास्तूंचं ऐतिहासिक वास्तूंचं संरक्षण, संवर्धन, दुरुस्ती आणि देखभाल या उदात्त हेतूने भारत सरकारने सुरू केलेलं आहे. त्यांनी त्यांचं काम त्यामध्ये जे करण्यासारखं आहे त्या कामावर त्यांनी त्यांचा फोकस करावा. भाविकांच्या श्रद्धेला त्या ठिकाणी तडा जाईल अशा प्रकारे त्यांची वागणूक आहे ही नेहमी असते, ही त्यांनी या ठिकाणी बंद केली पाहिजे. आज ते त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये आहे, तिरुपतीमध्ये आहे, शिर्डीमध्ये आहे, अशा अनेक ठिकाणी आपल्याला घेता येतील की ज्या ठिकाणी अशा प्रकारे प्रसादाचं वितरण व्यवस्था चालू आहे. भाविकांमध्ये आम्ही 2 दिवस बंद केलं तर भाविकांनी अक्षरशः आमच्या त्या काउंटरवर लाथा बुक्क्या मारून आम्हाला भंडावून सोडून आम्हाला हमको प्रसाद चाहिए म्हणून त्या ठिकाणी अखंड तांडव केला. शेवटी आम्ही पुरातत्व खात्याचा त्रास नको आणि आम्हाला आमचा उपक्रम चालू ठेवायचा आहे, अक्षरशः उन्हामध्ये एक छत्री लावून भाविकांनी त्या ठिकाणी प्रसादाचं आम्ही वाटप करतो. तर हे जे काही आहे याच्यासाठी सुसंवाद घडणं अतिशय गरजेचं आहे. गावामध्ये पण अनेक ठिकाणी प्रसाद विक्रीची केंद्र आहे, त्याच्यासाठी सुद्धा त्यांचा एखादा रोष असू शकतो की आमच्या प्रसाद विक्रीमुळे त्यांच्या धंद्यावर काहीतरी परिणाम होतोय किंवा काय होत असेल तर आम्ही त्या बाबत पण सजग आहोत. आम्ही लवकरच त्यांना पण सामावून घेण्यासाठी अधिक व्यापक स्वरूपात या योजनेला कसं मूर्त स्वरूप देता येईल याच्यासाठी प्रयत्नशील आहे. 1 महिना झाला, 1 महिन्यामध्ये तुम्ही इतका संपूर्ण त्याचा गादारोळ करून पुरातत्व खात्याच्या माध्यमातून अशा प्रकारे जर कोणत्या उपक्रमाला जर विरोध करत असेल तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि पुरातत्व खात्याला करण्यासारखे खूप उपक्रम देवस्थानच्या प्रांगणात प्रलंबित आहेत. अनेक वास्तूंच्या मोडतोड, झीज, क्षरण झालेलं आहे, त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. कोटाला लागून हॉटेलचे सिलेंडर ठेवलेले आहेत तर त्या ATSच्या ऑडिटमध्ये बऱ्याच वेळा ते डिटेक्ट झालेले आहे. त्या गोष्टीवर त्यांनी काहीतरी एक समाधान शोधून दिलं पाहिजे. आजकाल इलेक्ट्रिकल शेगडे आलेले आहेत, त्या वापरायला ते सांगू शकतात. आणि त्यांच्या एखाद्या कर्मचाऱ्याचं पण तिथे प्रसादाचं दुकान आहे का याच्याविषयी पण त्यांनी ती चौकशी केली पाहिजे. कोटाला लागून काही पक्क्या स्वरूपाची बांधकामं झाली आहेत का, मग त्याच्याविषयी काही
ठोस स्वरूपामध्ये काही कारवाई करता येईल का, अशा अनेक गोष्टी आहे. मी काही कोणत्या गोष्टीकडे म्हणजे आरोप करून या गोष्टीचं गांभीर्य कमी करत नाही. याच्यामध्ये सुसंवाद साधून कायद्याच्या तरतुदी आणि त्रुटी हे आपण तपासून घेऊन संयुक्तपणे आम्ही त्यांना आवाहन करतो पुरातत्व खात्याला की संयुक्तपणे एक बैठक आयोजित करा. आमच्या जुन्या चेअरमन साहेबांची बदली झाली आहे, नवीन चेअरमन त्या ठिकाणी नियुक्त होतील. आत्ता पूर्ण वेळ आत्ता जे आहे त्यांच्याकडे टेम्पररी चार्ज आहे आणि एकत्र देवस्थानचे विश्वस्त नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यात घ्या असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या या निर्णयामुळे महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटले आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढील 4 आठवड्यात निघाली पाहिजे. यानंतर 4 महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाला पाहिजे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत. महाराष्ट्रात पंचायत निवडणुकीतील ओबीसी आरक्षण प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखे झाले आहे. जे लोक त्यात चढले आहेत ते दुसऱ्यांना आत येऊ द्यायला तयार नाहीत. याचिकाकर्त्यांतर्फे इंदिरा जयसिंग यांनी सुप्रीम कोर्टाकडे महाराष्ट्रात पंचायत निवडणुका घेण्याची मागणी केली. इंदिरा जयसिंग म्हणाल्या की निवडून आलेल्या स्थानिक संस्था अस्तित्वात नाहीत, त्यांच्या जागी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की फक्त काही विशिष्ट वर्गांनाच आरक्षण का मिळावे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेल्या इतर लोकांना आरक्षण का मिळू नये यावर विचार करणे ही राज्याची जबाबदारी आहे असे न्यायमूर्तींनी म्हटले. या निवडणुका अडवून ठेवण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की ओबीसी आरक्षणाबाबत 2022च्या आधीची परिस्थिती होती ती परिस्थिती कायम ठेवावी. याचिकाकर्त्यांनी म्हटले की 2022मध्ये अहवाल आला, त्यामध्ये ओबीसींच्या जागा कमी करण्यात आल्या. त्यामुळे न्यायालयाने 2022 पूर्वीची परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे जवळपास 5 वर्षांपासून रखडलेल्या नाशिक, मुंबई, पुण्यासह विविध महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायत निवडणुका घेण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीबाबत 4 आठवड्यात नोटिफिकेशन काढा आणि 4 महिन्यांच्या आत निवडणूक घ्या. 1994 ते 2022 पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या. राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी. ओबीसींच्या जागा कमी होत्या हा याचिकाकर्त्यांचा दावा होता. त्यावर कोर्टाने 2022 पूर्वीची स्थिती कायम राहील असे निर्देश दिले. आयोगाचा तो रिपोर्ट आहे. त्याच्यात याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की 2022मध्ये जो रिपोर्ट आलाय त्याच्यात ओबीसी सीट हे कमी केले आहेत. त्यामुळे आधीच्या परिस्थितीनुसार 2022ची आधीची परिस्थिती होती 1994 ते 2022 त्या परिस्थितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.
टेकवारी महातंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह या कार्यक्रमाचे नाशिक विभागीय आयुक्तालय आणि विभागातील 5ही जिल्ह्यात थेट प्रसारण करण्यात आले। याशिवाय विविध समाज माध्यमांवर हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला। विविध शासकीय कार्यालयात अधिकारी कर्मचारी यांनी एकत्रितपणे मोठ्या स्क्रीनवर हा कार्यक्रम पाहिला। विभागीय आयुक्तालय येथे आयोजित या कार्यक्रमात अप्पर आयुक्त महसूल जितेंद्र वाघ, अप्पर आयुक्त अपील अजय मोरे, उपायुक्त राणी ताटे, सहाय्यक आयुक्त भूसुधार विठ्ठल सोनवणे, सहाय्यक आयुक्त मनोज कुमार चौधरी, तहसीलदार प्रशासन पल्लवी जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. ओम नमो नारायणा आद्य गुरु शंकराचार्य जयंती उत्सव इगतपुरी। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुईलेन